जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मराठी कथा धन्य आजी दिन. श्री विठ्ठल पंढरपुरात आले कसे? स्कंद पुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण या 3 ग्रंथांमध्ये विठ्ठल आणि पंढरपूर या संदर्भात उल्लेख सापडतात. त्यानुसार भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणी यांची समजूत काढण्याकरता दिंडीरवन म्हणजे आजच्या पंढरपुरात आले होते. भगवंत स्वतः मग पुंडलिक यांच्या दारी पोहोचले. तेव्हा पुंडलिक आईवडिलांची सेवा करीत होते. त्यांना घरी कोणीतरी आले आहेत हे कळले. त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रह्म भगवान विष्णू दाराशी आलेले दिसले. भगवंत त्यांना आवाज देत होते. मग पुंडलिक यांनी त्यांच्याजवळ असलेली एक वीट टेकली आणि देवाला म्हणाले, या विटेवर उभा राहा. आई वडिलांची सेवा झाली की मी तुमच्या दर्शनाला येतो. भगवान विष्णू त्या विटेवर उभे राहिले. सेवा झाल्यावर पुंडलिक आले आणि त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले. भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवर कायम राहावे अशी विनंती केली. मग भगवंत विटेवर पांडुरंग बनून विठ्ठल बनून उभे राहिले. सर्व देवतांचे तेज. आषाढी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील एकादशी तिथी. या महिन्यातही शुक्ल एकादशी आणि वद्य एकादशी अशा 2 एकादशी असतात. या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटले जाते. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी वारकऱ्यांची भावना आहे. याच आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा भरतो. विठ्ठलाचा नामघोष करत पायी पंढरपूर गाठतात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. याच आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. त्यामुळे वारी करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अवघा रंग एक झाला. भागवत धर्मातील आराध्य दैवत विठ्ठल. पांडुरंग, पंढरीनाथ या नावांनीही प्रसिद्ध आहे. आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी अशी स्वर्गीय विठ्ठल सुखाची अनुभूती देते. संतांचा मेळा विठ्ठलमय होतो. लोकदेवाचे वर्णन वारकरी संतांच्या अभंगांतून घडले आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी अनुभूती घेऊन पंढरीतून वारकरी बाहेर पडतो. ज्याचा त्याचा विठ्ठल आणि अनुभूती ही वेगळीच. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी या 2 दिवशी देखील पंढरपूर येथे वारकरी एकवटतात. अर्थात आषाढी आणि कार्तिकी साजरी होते. काल्याने पूर्ण होतो मनोरथ. पायी वारी करून पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्री पांडुरंग आणि पुंडलिकाचे दर्शन घेतात. मग गाव प्रदक्षिणा होते. आषाढी कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन कीर्तन, रात्री हरिजागर होतो. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस
गोपाळपूर येथे काला होतो. त्या मंदिरात गोपाळ कृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखात घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत पंढरपूरचा विठ्ठलही ताकपीठाने संतुष्ट होतो. वारी म्हणजे प्रेमाची अनुभूती. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती म्हणजे वारी. विशिष्ट तिथीला घरून निघायचे, एखाद्या संताच्या गावी यायचे आणि ज्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी. 13व्या शतकापासून वारीचे संदर्भ सापडतात, परंतु वारी त्यापेक्षाही प्राचीन आहे. भक्त पुंडलिकांमुळे श्री विठ्ठल पंढरपुरात आले. त्यानंतर वारीची परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढी आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली असे तज्ज्ञ सांगतात. पंढरी महात्म्य काय आहे? भगवान शंकर यांनी मृदुमान्य नावाच्या राक्षसाला तुझा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हातून होईल असे सांगून इतरांपासून अभय देतात. यानंतर मृदुमान्य हा राक्षस उन्मत्त होतो आणि तो देवांवरच स्वारी करतो. त्यावेळी अन्य देव शंकराकडे धाव घेतात. त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. या देवीचे नाव होते एकादशी. राक्षस मरेपर्यंत सर्व देव गुहेत लपून राहिले होते. त्यामुळे त्या दिवशी त्यांचा उपवास घडला आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला असावा असे म्हटले जाते. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागे माझी स्नाने जे करती, दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे वाळिती. असे हे पंढरपूर क्षेत्र वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र आहे. अवर्णनीय भक्तिरस. पंढरीची वारी ही सामुदायिक उपासना आहे. दिंडी हे वारीचे युनिट असून मृदंग, टाळ आणि वीणा यांच्या स्वरांतून आणि वारकऱ्यांच्या सुरांतून निर्माण होणारा भक्तिरस अवर्णनीय आहे. वारकरी आणि विठ्ठल हे नाते घट्ट आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसणारा हा सोहळा आहे. आजच्या काळात प्रत्येक जण विश्वाशी जोडू शकतो, मात्र संतांनी वारीच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्याचे काम केले. वारीने महाराष्ट्राला नेटवर्किंग दिले. संत साहित्याने परमार्थाची हास्यपूर्ण जगण्याची शिकवण दिली. नीतिधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले. संभाजीराजे, राजा राम महाराज, राणी ताराबाई, शाहू महाराज यांनी संरक्षण दिले. काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या तरी वारीचे महात्म्य कायम आहे. संतांनी कृतीतून घातला समतेचा जागर. आषाढी वारीच्या समृद्ध सर्वसमावेशक अशा परंपरेचा विचार आपण करतो तेव्हा मानवी जीवनातील स्वातंत्र्य, समता ही मूल्ये येथे पाहायला मिळतात. समता स्वाभाविकपणे येत नाही, ती रुजवावी लागते. समता हे अधिक वेगळे आहे.
अर्थपूर्ण मूल्य आहेत. स्वातंत्र्य मिळवता येते आणि समता स्वीकारायची असते. त्यात नैतिकता असते आणि वारकरी संप्रदायाने समाजाला कृतीतून शिकवले आहे. हा समतेचा इतिहास मांडण्याआधी संतांनी त्यांच्या काळातील आधीच्या धर्माची चिकित्सा केली. यात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अग्रणी होते. त्यांनी समतेचा विचार अधिक व्यापक केला, समतेचा अर्थविस्तार केला आणि धर्म, वर्ण, पंथ, जातीत विभागलेल्या समाजाला समतेचे मूल्य समजावून सांगताना माऊलींनी जो जे वांछिल तो ते लाहो असा विश्वव्यापी उदात्त विचार मांडला. संत तुकाराम महाराजांनी तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे म्हणत समतेचे मूल्य केवळ मानव प्राण्यापुरते न ठेवता ते साऱ्या सजीवांना लागू केले. अधिकार, सत्ता, पदे, सुबत्ता काहीच नसतानाही संतांनी समतेचे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. येथे हा लेख समाप्त होत आहे. हा लेख आपणास आवडल्यास या लेखास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर 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 सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.